कधी असं वाटतं का तुम्ही तीच व्यक्ती राहिलेल्या नाही? पूर्वीसारखी ताकद नाही, झोप बदलली आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होते, पोटावर चरबी वाढते, रात्री अचानक अंग गरम होतं, खूप घाम येतो आणि कधी कधी स्वतःच शरीर हे स्वतःलाच अनोळखी वाटायला लागतं आणि मग सगळेजण एकच वाक्य म्हणतात, मेनोपॉज आहे, नॉर्मल आहे. पण प्रश्न आहे, जर नॉर्मल आहे तर मग इतकं मनाने आणि शरीराने हे कठीण का वाटतंय? नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणं फक्त एवढंच नाही, तर एक स्त्री अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांमधून या काळामध्ये जात असते आणि तिचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा खूप बदलतो. सगळ्या महिला या काळामध्ये शांतपणे खूप आतल्या आत संघर्ष करत असतात, पण बाहेरून तर सगळं अगदी नॉर्मल दिसत असतं. पण आतून शरीर बदलत असतं, भावना बदलत असतात, ताण सहन करायची क्षमता सुद्धा बदलत असते. आणि या सगळ्यात वेदनादायी गोष्ट म्हणजे त्यांना वाटायला लागतं की माझंच काहीतरी चुकतंय, माझ्याबरोबरच काहीतरी वेगळं घडतंय. पण खरं म्हणजे शरीर एका नवीन टप्प्यात प्रवेश करत असतं. आधुनिक विज्ञान सांगतं या काळामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हॉर्मोन्स कमी व्हायला लागतात. पण एक गोष्ट समजून घ्या, हे हॉर्मोन्स फक्त प्रजनन क्षमतेसाठी असतातच असं नाही. हे हॉर्मोन्स शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर परिणाम करत असतात. इस्ट्रोजन मेंदूवर परिणाम करतो, झोप नियंत्रित करण्यास मदत करतो, शरीरात चरबी कुठे साठेल याच्यावर सुद्धा परिणाम करतो, हाडांचं संरक्षण, हृदयाचं संरक्षण, हृदयाचं आरोग्य हे सगळं या हॉर्मोन्सवर अवलंबून असतं. त्यामुळे मेनोपॉज म्हणजे फक्त पिरियड्स बंद होणं असं नाही, तर संपूर्ण शरीराची कार्यपद्धती ही बदलायला लागते. म्हणूनच बायका म्हणतात की मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मलाच वेगळी जाणवायला लागली आहे. आणि खरोखरच त्या ह्या सगळा अनुभव ह्या पहिल्यांदाच घेत असतात. मेनोपॉजमध्ये सगळ्यात कॉमन तक्रार असते ते म्हणजे मी आधीसारखंच जेवते बरं का, पण वजन हे खूप वाढायला लागलेलं आहे आणि विशेषतः पोटावरची चरबी ही खूप जास्त वाढायला लागली आहे. अंग जड होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं हे सुद्धा जाणवतं. तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मेनोपॉजमध्ये शरीर चरबी वेगळ्या पद्धतीने साठवायला लागतं. इस्ट्रोजन कमी झाल्यावर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही बदलू शकते, स्नायू कमी होऊ लागतात, शरीराची ऊर्जा वापरण्याची गती जी आहे ही कमी होऊन जाते आणि शरीर ऊर्जा वाचवण्याच्या अवस्थेत हे जाऊ शकतं. म्हणून शरीरात विशेषतः पोटाभोवती चरबी ही जास्त साठायला लागते. सगळ्यात महत्त्वाचं, झोप खराब झाली, ताण वाढला, हालचाल कमी झाली की कॉर्टिझॉल म्हणजेच तुमचं स्ट्रेस हॉर्मोन हे वाढू शकतं. त्यामुळे दीर्घकाळ ताण, हॉर्मोनल बदल हे सगळं मिळून वजन वाढण्याची प्रक्रिया सुद्धा ही अजून फास्ट होते. आता सगळ्यात महत्त्वाचं, मेनोपॉजमध्ये झोप का बदलते? बऱ्याच बायकांची ही तक्रार असते की मी खूप थकलेली असते पण तरीही झोप मात्र लागत नाही, किंवा रात्री अचानक जाग येते आणि मग परत झोप लागत नाही आणि मनात सतत काही ना काही विचार चालू राहतात. तर सगळ्यात महत्त्वाचं, प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन हा मेंदूला शांत ठेवण्यासाठी मदत करत असतो आणि जेव्हा प्रोजेस्ट्रॉन कमी होतं तेव्हा मज्जासंस्था ही जास्त संवेदनशील होऊ शकते. त्यामुळे मग झोप कमी लागणं, रात्री अचानक जाग येणं, बेचैनी, अँक्झायटी, ओव्हर थिंकिंग किंवा सतत विचार हे सुरू राहणं हे सगळं हे वाढू शकतं. म्हणून मेनोपॉजमध्ये बायका ह्या शरीराने खूप थकलेल्या असतात पण तरीही मन काही शांत होत नाही आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला झोपेच्या वेगवेगळ्या तक्रारी मेनोपॉजमध्ये दिसतात. कधी कधी बायका स्वतःलाच विचारतात किंवा स्वतःशीच खूप विचार करतात की मी इतकी इमोशनल का झाली आहे, माझी उगाच चिडचिड का होते, आणि मग बाकीच्या लोकांचं उत्तर असतं की तू जास्त विचार करतेस, सोडून दे. पण खरं म्हणजे हॉर्मोन्स शरीराला ताणापासून काही प्रमाणात तरी हे संरक्षण देतात. त्यामुळे जेव्हा हे कमी होतात तेव्हा भावनिक ताण हा जास्त प्रमाणात प्रत्येकीला जाणवायला लागतो आणि म्हणूनच
छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागतात, संयम कमी होतो आणि बऱ्याच बायका ह्या पहिल्यांदाच ह्या सगळ्या अनुभव घेत असतात. त्यामुळे त्यांनाही समजत नाही की मला नक्की होतंय काय. आणि यालाच आपण म्हणूयात की मूड स्विंग्स हा मेनोपॉजचा अगदी महत्वाचं लक्षण आहे. आयुर्वेदानुसार रजोनिवृत्ती म्हणजे धातुक्षय आणि वात हा वाढायला लागतो, बिघडायला लागतो. तर वात म्हणजे मज्जासंस्था, शरीरातली गती, कोरडेपणा, अस्थिरपणा, संवेदनशीलता, ह्या सगळ्याला आपण वात असं म्हणू शकतो. आणि त्यामुळेच मेनोपॉजमध्ये किंवा रजोनिवृत्तीच्या काळामध्ये बायकांमध्ये ही वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसतात. म्हणजे कुठलाही मोठा आवाज हा खूप त्रासदायक वाटतो, झोप अगदी पटकन मोडणारीही असू शकते, बेचैनी पटकन होते, शरीर हे आखडल्यासारखं होतं, त्वचा ही जास्त कोरडी होते, केस सुद्धा कोरडे होतात, केस जास्त वाढत नाहीत, गळायला लागतात आणि एकूणच ही शारीरिक आणि मानसिक अस्थिरता ही खूप जास्त प्रमाणात जाणवते. आणि त्याचप्रमाणे मेनोपॉजच्या आधीपासूनच समजा तुम्हाला ताण जास्त असेल, झोपेच्या तक्रारी असतील, पचन कमजोर असेल किंवा भावनिक थकवा समजा असेल, तर ही मेनोपॉजची लक्षणं ही अजून जास्त अधिक तीव्र ही जाणवायला लागतात. आणि ह्या सगळ्यावर पंचकर्म हा अतिशय चांगला उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर पंचकर्म म्हणजे फक्त डिटॉक्स किंवा शरीर शुद्धी असं नाहीये, तर मज्जासंस्थेला शांत आणि संतुलित करणं म्हणजे पंचकर्म असा आपण अर्थ नक्कीच घेऊ शकतो. मेनोपॉजमध्ये पंचकर्माचा उद्देश फक्त शरीर शुद्धी असं नसते, तर ह्याचा सगळ्यात मोठा भाग हा मज्जासंस्थेला शांत आणि संतुलित करणं हे असतं. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे येतं अभ्यंग. कोमट तेलाने शरीराला मालिश करणं म्हणजे अभ्यंग. त्वचेवर प्रेशर रिसेप्टर्स असतात. कोमट तेलाने जेव्हा आपण मालिश करतो तेव्हा शरीराची एक शांत अवस्था ही सक्रिय होते आणि त्यातूनच शरीराला एक संदेश मिळतो की मी सुरक्षित आहे. त्यामुळे अभ्यंगानंतर सगळ्यांना अगदी शांत, रिलॅक्स वाटतं, झोप सुधारते आणि शरीराचं एकूणच ताठरपणा जो आहे, स्टिफनेस जो आहे हा कमी वाटायला लागतो. कारण हे जे आपण प्रेशर देतो त्यामुळे मज्जासंस्थेवर किंवा नर्व्सवर हा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. रजोनिवृत्तीमध्ये बस्ती हे सुद्धा एक महत्वाचं पंचकर्म आहे. बस्ती हे आपण काही तेलाचा किंवा काढ्याचा असे वेगवेगळे बस्ती असतात. यामुळे होतं काय नक्की, तर बस्ती हा आपण मोठ्या आतड्यामध्ये देतो आणि गट ब्रेन ॲक्सेस किंवा आतड्याचा आणि मेंदूचा हा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे जेव्हा आतड्यांचं काम हे सुधारणार आहे किंवा डिटॉक्स होणार आहे तेव्हा तुमच्या मेंदूवर किंवा मज्जासंस्थेवर सुद्धा अतिशय चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपण आधी जे सांगितलेले आहेत की मेनोपॉजमुळे जे काही भावनिक आणि मानसिक लक्षणं ही आपल्याला दिसतात, त्या सगळ्या लक्षणांसाठी बस्ती हा अतिशय चांगला उपाय पंचकर्मामध्ये आहे. बस्तीमुळे शरीर शुद्धी होणार आहे, वाताचा बॅलन्स होणार आहे आणि धातूंना बल मिळणार आहे. यामुळे मेनोपॉजमध्ये जे शारीरिक लक्षणं आपल्याला दिसतात ती सुद्धा कमी व्हायला बस्तीने चांगली मदत मिळते. म्हणजेच बस्तीमुळे सूज ही कमी होणार आहे, झोप चांगली लागणार आहे, मूड सुद्धा चांगला होणार आहे, बद्धकोष्ठता, पोट फुगणं, बेचैनी, खराब झोप यावर सुद्धा चांगले परिणाम हे आपल्याला दिसून येणार आहे. बस्तीमध्ये आपण अनुवासन बस्ती म्हणजे तेलाचा बस्ती देतो. यामुळे आंतरिक स्निग्धता सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढते आणि कोरडेपणा कमी व्हायला आणि मानसिक लक्षणं सुद्धा कमी व्हायला चांगली मदत होते. माझे बरेच पेशंट एक अनुभव नेहमी शेअर करतात, ते म्हणजे बस्तीनंतर खूप हलकं वाटतंय, कामातला उत्साह वाढला, एकूणच ओव्हर थिंकिंग किंवा मूड स्विंग्स हे कमी झालेत आणि त्यामुळे कामातला उत्साह वाढल्याने एकूण जी निगेटिव्हिटी आहे ती खूप कमी झाली आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे अशीच ही बस्ती शारीरिक, मानसिक आणि भावनिक सर्व स्तरावर खूप छान काम करते. आजकाल मेनोपॉज येण्यापूर्वीच अनेक बायका ह्या फुटलेल्या असतात. का? कारण आजची जीवनशैली ही शरीराला रिकव्हरी द्यायलाच तयार नाहीये. कल्पना करा, 20-25 वर्ष ताण, सतत अनेक कामं, भावनिक ओझं, कमी झोप, अनियमित खाणं, स्वतःकडे दुर्लक्ष हे शरीर सतत सहन करत असतं आणि मग मेनोपॉजमध्ये
हॉर्मोनल संरक्षण हे कमी झाल्यावर शरीर त्या ताणाला जास्त तीव्रतेने अनुभवायला लागतं. त्यामुळेच अनेक महिला म्हणतात, मी पूर्वी सगळं अगदी व्यवस्थित करायचे, आता मात्र तसं होत नाही. कारण शरीर कमजोर झालेलं नसतं, शरीराची सहन करण्याची क्षमता बदललेली असते. आणखी एक महत्वाची गोष्ट, इस्ट्रोजेन शरीरातली सूज नियंत्रित करायला मदत करतं. जेव्हा ते कमी होतं, सांधे दुखू लागतात, शरीराची रिकव्हरी ही कमी होऊन जाते, थकवा वाढू लागतो. म्हणूनच मेनोपॉजमध्ये झोप, हालचाल, पुरेशी प्रथिनं, ताण कमी करणं या गोष्टी या लक्झरी नाही आहेत, तर त्या शरीराच्या गरजा आहेत. मेनोपॉज हा विषय खूप मोठा आहे. आज आपण या व्हिडिओमधून मेनोपॉजची लक्षणं, आपल्या शरीरातले बदल, शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या स्तरावरती होणारे बदल हे आपण आज बघितले आहे. आणि आपण आयुर्वेदातले पंचकर्म यासाठी कसा तुम्हाला चांगला उपाय होऊ शकतो हे सुद्धा आपण आज बघितले. पण जर का आपण मेनोपॉज हा चांगल्या पद्धतीने आपल्याला ही फेज पार करायची असेल तर एक होलिस्टिक अप्रोच आपल्याला यासाठी ठेवावा लागेल. मग त्यासाठी पंचकर्माबरोबरच आपल्या जीवनशैलीतले बदल, काही औषधं, त्याचप्रमाणे आहारातले बदल, कुठल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, टाळल्या पाहिजेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. घरगुती उपाय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं खूप अवघड आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूयात. या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मेनोपॉजमधल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा.